झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्याला नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट उसळली। आधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाचा विचार न करता घेतलेल्या निर्णयानं लोकप्रतिनिधींनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मराठवाड्याला नाशिक जिल्ह्यातून दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे। यासोबतच निळवंडे, भंडारदरा या धरणातूनही हे पाणी सोडलं जाणार आहे। मात्र दारणातलं पाणी सोडणं जाणार असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी याला विरोध केलेला आहे। आपण जाणून घेऊया माजी आमदार काशीनाथ मेंगाळे यांच्याकडून, नेमका हा तुमचा विरोध कशासाठी आहे? आमचा विरोध याच्यासाठी की या दारणा नदीतून जे पाणी खाली सोडणार आहे, आमचं असं एकच म्हणणं आहे की इगतपुरी तालुक्यातील जे शेतकरी आहे त्याच्यासाठी तुमचं नियोजन काय? परस्पर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समितीची बैठक झाली, इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा शेतकऱ्यांना कुठं बोलवलं गेलं नाही आणि त्याच्यावर न बोलवता यांनी परस्पर हा निर्णय घेणं उचित नाही। आम्ही एक थेंब सुद्धा पाणी खाली जाऊ देणार नाही अशी आमची भूमिका असेल आणि पुढचं जे नियोजन असेल ते आम्हाला चर्चा केल्यानंतरच हे नियोजन करावं, तोपर्यंत पाणी सोडू नये अशी आमची मागणी। आपण इगतपुरीतले सभापती आहात, एकूणच आजूबाजूच्या खेड्यांवर याचा परिणाम काय होऊ शकतो? आमच्याकडं कमीत कमी 30% जमीन ही धरणाने व्यापलेली आहे आणि राहिलेली जमीन डोंगराळ माती जमीन राहिलेली आहे। शेतकऱ्यांना किती पाणी मिळणार? खाली सोडण्याचा आमचा विरोध नाही, परंतु आम्हाला उर्वरित किती पाणी देणार हे आम्हाला पूर्ण माहिती झाल्याशिवाय आम्ही पाणी सोडू देणार नाही। पिण्याचा काही प्रश्न पाण्याचा यामध्ये होऊ शकतो का? शेतीच्या सिंचनाचा काही प्रश्न इगतपुरीमध्ये होऊ शकतो? आमच्या नेत्यांना त्यांनी निराशन आणून द्यावा की आम्ही किती साठा इथे ठेवणार आहोत आणि त्या पद्धतीने त्यांनी पाणी सोडावं, नाहीतर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू। एकूणच आदिवासी बहुल असलेला हा तालुका म्हणजे आदिवासींचाच तालुका म्हणून इगतपुरीची ओळख आहे आणि या आदिवासी तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र तसं खूप कमी आहे। मात्र या धरणातलं पाणी जर त्यांना मिळालं नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उग्र होऊ शकतो। त्यामुळे एकूणच सर्व तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचा विरोध या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, इगतपुरी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।